जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी कठोर तप करून हे पद मिळवलं. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचे अभ्यासक, अर्थ समजावून घेऊन जीवनाचं सार्थ करणाऱ्या, ईश्वरी भक्तीतच खरा आनंद मानणाऱ्या, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या आणि जैन धर्माची स्थापना करणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी आस्थाच्या टीमनं केलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत. आजही समाजाकडून अस्वीकृत अनाथ, ज्यांचे आई वडील नाहीत तर परिस्थितीमुळे यांचा त्याग करून उदरनिर्वाहासाठी परगावी गेलेले आहेत, अशा लहान अनाथ मुलांना ज्यांची जबाबदारी अनाथ आश्रम घेत आहेत. एकीकडे अशा लहानग्यांना नवीन कपडे देऊन छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न आस्थाच्या टीमनं केला, तर दुसरीकडे सोलापुरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून साजरी केली. सोलापूरमधील विविध झोपडपट्टीमध्ये एकूण 800 गरीब लोकांना अन्न वाटप करण्यात आलं. तसेच महावीर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नीता मंकणे, राजू हौशेट्टी, राजेश हलकुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात भगवान महावीर यांचं महत्त्व सांगितलं. जिओ और जीने दो हा संदेश संपूर्ण जगाला भगवान महावीर यांनी दिला, असं नीता मंकणे यांनी म्हणत सर्वांना महावीर जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनाथ आश्रमचे व्यवस्थापक राठोड साहेब यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले. भगवान महावीर जयंती निमित्त आस्था रोटी बँक यांचे सदस्य सगळे उत्साही कार्यकर्ते यांच्या मार्फत आज लहान मुलांना एक कपडे देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा कार्यक्रम आज केलेला आहे. तर आस्था रोटी बँक सदस्य विशेष करून सेंचुरी सर आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते त्यांचं या लहान मुलांना एक आनंद देण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे तो खूपच छान आहे आणि मुलांना आनंद जो मिळतो त्याच्यामध्ये त्यांचा पण आनंद आहे. तर असे जे खूप छान छान कार्यक्रम ते सतत करत असतात. तर आमच्या संस्थेला अजून पण संस्था आहेत त्या सर्व संस्थेला त्यांनी कपडे देऊन जे बहुमोलाचं काम केलेलं आहे तर त्या कार्याला शुभेच्छा आणि उत्तरोत्तर असेच कार्यक्रम त्यांनी करत राहावे असे मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता या ठिकाणी मार्गदर्शन करणारे राजू हौशेट्टी सर्वांचं मी आणि स्टेजवरील सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा आणली त्याबद्दल मी सर्वांचं महावीर भगवान की जय. आज महावीर जन्मकल्याण 2623 जन्मकल्याण आहे. त्यानिमित्ताने आज सेंचुरी सरांनी आपल्या सगळ्या छोट्या मुलांसाठी एकदम छान उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम झाला जे ते नेहमीच करतात. आजचा नाही आहे, रोजचाच त्यांचा उपक्रम आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या निमित्ताने विशेष त्यांनी मुलांसाठी मला वाटते जेवण पण झालं सर, जेवण पण दिलेलं आहे आणि त्याबरोबर नवीन ड्रेस वाटप पण त्यांनी केलेलं आहे. असेच ते नेहमी उत्तम उपक्रम सतत करत असतात. त्यापैकी जर वर्षी महावीर जयंतीचा हा उपक्रम होत असतो आणि या महावीर जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देते आणि त्यांचं हे कार्य असंच अखंड राहू दे ही महावीर चरणी प्रार्थना करून आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आज आपण महावीर जन्मोत्सव साजरा करत आहोत. गौतम 23वे तीर्थंकर आहेत. त्यांनी तप केलं, मोठी तपश्चर्या केली, तन मन धन म्हणजे ते एका राजाचे इतके सुखी राजपूत होते की त्यांना दुःख आणि वेदना आणि काय असतं हे माहीत नव्हतं. आणि त्यांच्या आई वडिलांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाच्या छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालिकोटी, अविनाश माचरला आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन पुष्कर पुकाळे यांनी केले.